तर सुरुवात करूया आपल्या खेळाच्या प्रश्नाला. इथे तुम्हाला जे सर्व गेम्स दिसत आहेत या सर्व गेमपैकी आज आपण इथे गिटाराचा गेम घेणार आहोत आणि गिटाराच्या माध्यमातून आपण प्रश्नांची उत्तर पाहणार आहोत. इथे तुम्हाला 4 ऑप्शन आहेत. या 4 ऑप्शनपैकी आपण इथे एक करेक्ट आन्सर आहे. तुम्हाला वरती प्रश्न आहे आणि खाली 4 ऑप्शन आहे. यापैकी एक करेक्ट आन्सर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि ठीक आहे मुलांना, चला सुरुवात करूया आपण. चला तर मुलांना आपला जो पहिला प्रश्न आपण वाचणार आहोत. एकबीजपत्री वनस्पतीची जी खोडे आहेत ती डायटॅश प्रकारात मोडतात. आता त्याने विचारलं जी एकबीजपत्री जी वनस्पती आहे ती कोणत्या प्रकारात मोडते आहे की त्यांचा कोणत्या प्रकार म्हणजे त्यांची जी वैशिष्ट्ये आहेत ती कोणती आहेत, मग ते त्यांनी इथे विचारले. म्हणजे तुम्हाला 4 ऑप्शन आहेत बघा. मग एकबीजपत्री वनस्पतीचे खोडे कसे आहे, पोकळ आहे, तिन्ही प्रकारची आहेत, ती चकतीसारखी आहेत, ती आभासीसारखी आहेत का हे तिन्ही प्रकार याच्यामध्ये मोडतात. तर यापैकी आपले योग्य उत्तर आहे एकबीजपत्री वनस्पतीचे जे खोड आहे ते हे पोकळ आहे, चकतीसारखे आहे, ते आभासी आहे, तिन्ही प्रकार याच्यामध्ये मोडले जातात आणि म्हणून आपलं योग्य उत्तर आहे तिन्ही प्रकारचे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर मुलांनो क्लिक करणार आहोत. चला आपला दुसरा क्वेश्चन आहे. सजीवांचा अभ्यास करण्यासाठी डॅश यांनी पंचसृष्टी पद्धती वापरली आहे किंवा योजना केली आहे. मग यापैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी केली आहे? तुम्हाला काही 4 शास्त्रज्ञांची नावं दिली आहेत. या 4 शास्त्रज्ञांपैकी एक आपलं जे आन्सर आहे ते करेक्ट आहे. आपण वाचताना आहोत. पहिलं आहे रॉबर्ट विटाकर, तिसरं आहे अरिस्टॉटल, तिसरं आहे एचर आणि चौथं आहे मेडेन. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे सजीवांचा अभ्यास करण्यासाठी कोणी केले आहे की रॉबर्ट विटकर यांनी पंचसृष्टी पद्धती योजली होती आणि मग ती पद्धती देखील आपल्याला माहिती आहे. चला तर मग आपलं जे योग्य उत्तर आहे रॉबर्ट विटकर याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. चला बघा आपलं हे उत्तर बरोबर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. फक्त वनस्पतीमध्ये आढळणारे पेशी अंग कोणते आहे? म्हणजे फक्त वनस्पतीमध्ये आढळणारे पेशी अंग कोणते आहेत? पेशीद्रव्य आहेत, केंद्रका आहेत, पेशीभित्तिका आहेत का तिन्ही प्रकारची आहेत? तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो की फक्त वनस्पतीमध्ये आढळणारे जे पेशी अंग काय ते कोणते आहे त्याला आपण म्हणतो पेशीभित्तिका म्हणतो. मग आपलं उत्तर आहे जे आन्सर आहे ते काय आहे? पेशीभित्तिका आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपण ऑप्शन वाचून घेणार आहोत. बघा आपले ऑप्शन आहेत टेरिडोफायटा, थायरोफायटा, स्पर्मॅटोफायटा आणि चौथा आहे ब्रायोफायटा. तर या 4 पैकी आपलं योग्य उत्तर असणार आहे थायरोफायटा. या वनस्पतीचे शरीर प्रामुख्याने मऊ व तंतुरूपी असते आणि म्हणून आपण याच्या योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. आपण पाहणार आहोत पुढीलपैकी कोणती वनस्पती ही थायलोफायटा या प्रकारात मोडत नाही? आता बघा त्यांनी सांगितलं की थायलोफायटा प्रकारात मोडत नाही. मग तुम्हाला 4 ऑप्शन आहे. पहिला आहे स्पॅरोगायरा, दुसरा आहे उल्वा, तिसरा आहे कारा आणि चौथा आहे फ्युनेरिया. आता हे शब्द मुलांना तुम्हाला ऐकायला फार कठीण वाटत असतील किंवा जड वाटत असतील. हे शब्द तुम्ही कधी ऐकले नाहीत, परंतु हे वनस्पतीचे प्रकार आहे. स्पॅरोगायरा देखील माहीत आहे, उल्वा, कारा आणि फ्युनेरिया हे शब्द तुमच्यासाठी नवीन आहेत. मग परंतु देखील बघा ही कोणत्या प्रकारच्या हा सर्व वनस्पतीचाच प्रकार आहे आणि त्या वनस्पतीमध्ये देखील थायलोफायटा, ब्रायोफायटा आणि फायोफायटा याच्यामध्ये ह्या प्रकारामध्ये मोडले जातात. पण त्यांनी सांगितलं की ही वनस्पती थायलोफायटा प्रकारात मोडत नाही. मग ती वनस्पती कोणती आहे? फ्युनेरिया ही वनस्पती आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. ज्या वनस्पतीच्या बिया फळांमध्ये झाकलेल्या असतात त्यांना डॅश वनस्पती म्हणतात. मग कोणत्या म्हणतात? म्हणजे अनावृत्त बीज, आवृत्त बीज पाहिजे होतं, परंतु इथे प्रिंटिंग मिस्टेक झाली. अनावृत्त बीज आणि आवृत्त बीज पाहिजे होतं. बघा इथे द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री आहे. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे ज्या वनस्पतीच्या बिया ह्या फळामध्ये झाकलेल्या असतात त्यांना अनावृत्त बीज असे म्हणतात आणि म्हणून आपले इथे जे योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. वनस्पती वर्गीकरणात डॅश येणे किंवा न येणे यावर बीजपत्री, अबीजपत्री असे गट तयार होतात. मग कोणते गट तयार होतात? बीजपत्री, पाने, फुले, फळे किंवा मुळे. तर वनस्पती वर्गीकरणात येणे किंवा न येणे यावरून बीजपत्री, अबीजपत्री असे गट ठरतात. ते कशावरून ठरतात? तर आपलं योग्य उत्तर आहे फळे, फुले आणि फळे याच्यावरून ठरले जातात की बीज येणे किंवा न येणे किंवा ते एक बीजपत्री आहे का अबीजपत्री आहे. फूल आणि फळं याच्यावर ते प्रामुख्याने ठरले जातात आणि म्हणून आपलं जे योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण मुलांना क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. डॅश या गटातील वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणतात. आता कोणत्या वनस्पतीला सृष्टीचे उभयचर म्हटले जात आहे? आता आपले जे ऑप्शन आहे ते वाचणार आहोत. थायलोफायटा, स्पर्मॅटोफायटा, टेरिडोफायटा आणि ब्रायोफायटा. मग यापैकी आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो की ब्रायोफायटा या गटातील वनस्पतींना सृष्टीचे उभयचर असे
म्हटले जाते आणि म्हणून जे आपल्या इथे योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सायकस ही डॅश प्रकारची वनस्पती आहे. मग कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? द्विबीजपत्री, अनावृत्त बीजपत्री, अनावृत्त बीजपत्री का एक बीजपत्री? तर आपलं योग्य उत्तर आहे सायकस ही द्विबीजपत्री वनस्पती आहे. ही अनावृत्त बीजपत्री आहे, अनावृत्त बीजपत्री आहे आणि म्हणून जे आपले ते योग्य उत्तर आहे त्यावर आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, टेरिडोफायटा वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे डॅश मार्फत होते. मग कोणत्या मार्फत होते? तुम्हाला 4 ऑप्शन आहे, बीजाणू, युगाग्म, पानं, फळं. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे टेरिडोफायटा वनस्पतीमध्ये जे अलैंगिक प्रजनन आहे ते मुलांनो बीजाणू याच्या मार्फत होत असते आणि म्हणून जे आपलं इथं योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. तशा प्रकारे मुलांना आपण खेळाच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तर पाहिली. आता आपण पाहणार आहोत परीक्षेच्या माध्यमातून हा देखील टास्क आपण पूर्ण करणार आहोत. इथे देखील तुम्हाला खेळाच्या प्रमाणे 4 ऑप्शन आहेत आणि 4 ऑप्शन आहेत त्यापैकी आपले एक योग्य उत्तर इथे असणार आहे, त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. चला तर सुरुवात करू आपल्या पहिल्या प्रश्नाला. डायडॅश या वनस्पतीचे शरीर प्रामुख्याने मग वनितंतुरूपी असते. मग कोणते तर आहे? मग तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत, टेरिडोफायटा, स्पर्मॅटोफायटा, थायलोफायटा, ब्रायोफायटा. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे थायलोफायटा या वनस्पतीचे शरीर प्रामुख्याने मऊ आणि तंतुमय असते. आपला पुढचा प्रश्न आहे, डायडॅश या गटातील वनस्पतींना सृष्टीचे उभयचर म्हणतात. मग कोणाला म्हणतात? थायलोफायटा, टेरिडोफायटा, स्पर्मॅटोफायटा का ब्रायोफायटा? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे ब्रायोफायटा या गटातील वनस्पतींना सृष्टीचे उभयचर म्हणतात. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वनस्पती वर्गीकरणात डॅश एने किंवा नैने यावरून बीजपत्री व बीजपत्री असे गट तयार होतात. मग कशावरून? बीजपत्रेवरून, फुले, फळे, पाने, मुळे. तर यापैकी आपले योग्य उत्तर आहे फुले आणि फळे यावरून एक बीजपत्री आहे का द्विबीजपत्री आहे याच्यावरून समजले जाते. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सायकस ही डॅश प्रकारची वनस्पती आहे. मग कोणत्या प्रकारची वनस्पती? तुम्हाला 4 ऑप्शन आहे, द्विबीजपत्री, अनावृत्त बीजपत्री, अनावृत्त बीजपत्री का एक बीजपत्री. आता याच्यामध्ये देखील काय आहे मुलांनो, प्रिंटिंग मिस्टेक तुम्हाला दाखवलेली आहे, इथे दिलेली आहे अनावृत्त बीज आणि आवृत्त बीज पाहिजे. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे, जी सायकस ही वनस्पती आहे अनावृत्त बीजपत्री आहे हे आणि म्हणून आपलं इथे जे योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सजीवांचा अभ्यास करण्यासाठी डॅश यांनी कोणती सृष्टी पद्धत योजली आहे. मग कोणत्या शास्त्रज्ञांनी? मग तुम्हाला 4 शास्त्रज्ञांची नावं दिली आहेत, रॉबर्ट विटकर, एच.आर. अरिस्टॉटल का मेडल. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे रॉबर्ट विटकर. हे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे की सजीवांचा अभ्यास करण्यासाठी रॉबर्ट विटकर यांनी कोणती सृष्टी पद्धती योजली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, टेरिडोफायटा वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे डॅश मार्फत होते. मग कशा मार्फत होते? बीजाणू, पानं, युगक, फळा. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे बीजाणू मार्फत होत असे. टेरिडोफायटा वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे बीजाणू मार्फत होते आणि हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणते वनस्पती थायलोफायटा प्रकारात मोडत नाही. मग तुम्हाला 4 ऑप्शन आहे, स्पायरोगायरा, कारा, उर्वा का पिनोरिया. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे पिनोरिया. म्हणून आपल्या इथे करेक्ट आन्सरवर क्लिक केला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्या वनस्पतीच्या बिया फळामध्ये झाकलेल्या असतात त्यांना डॅश म्हणतात. मग काय म्हटले जातात? अनावृत्त बीज, द्विबीजपत्री, अनावृत्त बीजपत्री का एक बीजपत्री. आता पुन्हा इथं तेच आलेलं आहे बघा की आवृत्ती बीज आणि अनावृत्ती बीज पाहिजे आणि म्हणून जे आपल्या इथे योग्य उत्तर आहे इथे अनावृत्त बीज आपल्या इथे करेक्ट आन्सर येणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, फक्त वनस्पतीमध्ये आढळणारी पेशी अंगे कोणती आहेत. फक्त वनस्पतीमध्ये आढळणारी पेशी अंगे कोणती आहेत? मग तुम्हाला इथे 4 ऑप्शन आहे, पेशीद्रव्य, पेशीभितिका, केंद्रके, काही तिन्ही प्रकारची. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे पेशीभितिका. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक बीजपत्री वनस्पतीची खोडे ही डॅश असतात. मग कशा प्रकारची असतात? मोडतात. मग ती चकती आहे, पोकळ आहे, चकतीसारखी आहेत का आभासी आहेत, काही तिन्ही प्रकार मोडतात, तिन्ही प्रकारचे आहेत. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे एक बीजपत्री वनस्पतीची खोडे ही तिन्ही प्रकाराच्या मध्ये मोडली जातात. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आता आपला जो शेवटचा टास्क आहे प्रश्न उत्तराचा, तो टास्कला आपण पाहणार आहोत मित्रांनो की प्रश्न उत्तराच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले, जे काही लघुत्तर प्रश्न, काही दीर्घोत्तर प्रश्न कोणते ते आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यांनी दिलं की वनस्पतीची जर वर्गीकरण करायचं ठरलं
वनस्पतीचे जर वर्गीकरण करताना करायचं ठरलं, आपण कोणत्या गोष्टी विचारात करून घेणार? वनस्पतीचे वर्गीकरण करताना वनस्पतींना अवयव आहेत की नाही आहेत हा आधी विचार करणार. हा जो पहिला विचार आहे, समजलं? त्याच्यानंतर दुसरा की त्यानंतर त्यांना फुले, फळे, पाने, बिया हे येतात की नाही याचा देखील विचार केला जाणार. तिसरं आहे बिया असल्यास त्यावर आवरण आहे किंवा नाही या गोष्टीचा देखील विचार केला जातात. बियामधील बीजपत्रांच्या संख्या त्याचा विचार केला जातो. म्हणजे इथे 4 प्रकार आपल्याला मोडले जातात. किती आहे? 4 प्रकार. की वनस्पतीचे जर वर्गीकरणाचा जर अभ्यास करायचा ठरला तर आपण कोणत्या गोष्टीला घेताना की वनस्पतीचे वर्गीकरण करताना वनस्पतींना अवयव आहेत की नाही आहे या गोष्टीचा प्रथम विचार करणार. त्याचप्रमाणे पाहिलं की त्यानंतर त्यांना फुले किंवा पाने किंवा बिया ह्या येतात की नाही याचा देखील विचार करणार. असल्यास बियांना आवरण आहे का नाही याचा विचार करणार आणि त्याचप्रमाणे त्यांच्या बियामधील बीजपत्राच्या संख्येनुसार त्याचा विचार केला जातो. तर अशा प्रकारे वनस्पतीचे वर्गीकरण करताना या सर्व गोष्टीचा विचार करण्यात येतो. आता आपण पाहणार आहोत दुसरा प्रश्न मुलांनो. तो कोणता विचारला पाहणार आहोत? म्हणजे बघा, आता आपला प्रश्न दुसरा पाहणार आहोत. विटा, म्हणजे इथे विटा काय दिलंय की रॉबर्ट विटकर आहे, पण इथे त्यांनी शॉर्ट फॉर्म दिलेला आहे की रॉबर्ट विटा दिला आहे की रॉबर्ट विटकर यांनी सुचवलेल्या पंचसृष्टी पद्धतीतील गट कोणते आहेत. आता आपण ते देखील पाहिलं की पाठ सुरू होताना शिकवताना आपण पाहिलं की जी पंचसृष्टी पद्धती जी योजली होती रॉबर्ट विटकर यांनी, तर त्यांची जी पंचसृष्टीची पद्धतीतील जी 5 गटपटीपणे म्हणजेच काय आहे? मनोरा आहे, प्रतिष्ठा आहे, किण्वा आहे, वनस्पती आहे आणि प्राणी आहे. तर हे 5 गट त्याच्यामुळे मोडले जातात. किंवा म्हणजे अशा प्रकारामध्ये 5 प्रकारामध्ये ते मोडले जातात. बघा इथे आपण पाहणार आहोत पंचसृष्टी जी पद्धतीतील 5 गट पुढीलप्रमाणे मनोरा, प्रतिष्ठा, वनस्पती वर्गीय, कवकवर्गीय आणि त्याचप्रमाणे प्राणीवर्गीय. तर अशा प्रकारे हे 5 गट हे त्याच्यामध्ये मोडले जातात. हे देखील मी सुरुवातीला पाठ शिकवताना तुम्हाला क्लिअर केलं होतं. म्हणजे हा एका वाक्यातला प्रश्न आहे. वनस्पती सृष्टीची खास वैशिष्ट्य सांगा. त्यांनी सांगितलंय की वनस्पतीची सृष्टीला पेशीभित्तिकायुक्त दृश्य केंद्रीकृत पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवाच्या समूहाला वनस्पती म्हणतात. म्हणजे बघा इथे त्यांनी तुम्हाला सांगितलं आहे की वनस्पती म्हणजे काय म्हणतात की वनस्पती कशाला म्हणतात? वनस्पतीचे खास वैशिष्ट्य आहे की ज्यांना पेशीभित्तिक आणि ते दृश्यकेंद्रित पेशी असणाऱ्या ज्या स्वयंपोषी आहेत, स्वतः तयार करू शकतात अशा सजीवाच्या समूहाला वनस्पती म्हणतात. वनस्पती स्वयंपोषी आहेत. त्याचप्रमाणे वनस्पती सर्व सजीवाच्या अन्नाचे हे प्रमुख स्रोत आहे. की जर वनस्पती असेल तरच सगळं जे चक्र आहे किंवा जे आपण म्हणू शकतो जे अन्न साखळी आहे ती चालू राहणार आहे. म्हणजे त्या प्रकारे खास वैशिष्ट्य काय आहे की वनस्पती या स्वयंपोषी आहेत आणि त्या वनस्पती सर्व सजीवांचे अन्नाचे प्रमुख स्तोत्र आहे, मुख्य स्तोत्र आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे उपसृष्टी अबीजपत्र वनस्पतीचे विभाग किती व कोणते? आपल्याला हे माहिती की उपसृष्टीचे अबीजपत्र वनस्पती ह्या 3 प्रकारामध्ये मोडले जातात आणि त्याची नावं देखील आपल्याला माहिती आहेत. बघा अबीज वनस्पतीचे 3 विभागात मोडले जातात. एक थायलोफायटा, ब्रायोफायटा आणि एक टेरोडोफायटा आहे. तर आपण हे तिन्ही प्रकाराचा आपण अभ्यास केलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे बीजपत्री उपसृष्टी वनस्पतीची वैशिष्ट्ये लिहा. आता या वनस्पतीमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून त्या बिया निर्माण करतात. आता बीजपत्री वनस्पतीमध्ये काय होतं? प्रजननासाठी विशिष्ट ह्या ऊती काय केल्या जातात? ऊती असून त्या बिया निर्माण करतात. बिया फळामध्ये झाकलेल्या असणे किंवा नसणे यावरून त्याचे आवृत्ती बीज व अनावृत्ती बीज असणे असे गट तयार होतात. की ज्या फळं आहेत त्या फळाला जे बिया आहेत त्या फळामध्ये झाकलेल्या असतात किंवा नसतात यावरून त्याचे गट पडले जातात. म्हणजे आवृत्ती बीज किंवा अनावृत्ती बीज असे त्याला बोलले जाते. आता आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण पाहणार आहोत एक बीजपत्री व द्विबीजपत्री यातील फरक स्पष्ट करा. आता हे देखील आपल्याला माहिती आहे की एक बीजपत्री द्विबीजपत्रीमध्ये आपण पाहणार आहोत की जे बी आहे ते बी एकच बीजपत्रामध्ये असते, हे 2 बीजपत्रामध्ये असते. याचे ते जे मूळ आहे ते हे मूळ आपण पाहिलं हे तंतुमय आहे, हे सोटमूळ आहे. त्याचप्रमाणे इथे समांतर शेंड्यावेनच आहे, इथे जाळीदार शेंड्याचं आहे. 3 पट्टीमध्ये त्रिभंगी फुल आहे, हे 4 किंवा 5 फुलामध्ये आहे. बघा आपण पाहणार बी मध्ये एकच बीजपत्र असते, तर इथे बी मध्ये 2 बीजपत्र असतात. हे आपल्या इथे क्लिअर झालेलं आहे. आता बघा इथे आपण पाहणार आहोत बी मध्ये एकच बीजपत्र असते, त्याच्यामध्ये बी मध्ये हे 2 बीजपत्र असतात. हे आपलं क्लिअर झाले आहे. इथे एकच आहे, इथे 2 आहे. त्याचमुळे हे तंतुमय असतात तर हे सोटूमूळ असतात. हे देखील क्लिअर झालं आहे. पानावर समांतर शिरा विन्यास आहे तर पानावर जाळीदार शिरा विन्यास आहे, हे देखील झालं आहे. हे 3 किंवा 3च्या पट्टीत बाग असणारे म्हणजे याला त्रिभंगी फुल असे म्हटले जातात. तर त्यापैकी 4 किंवा 5 भागाचे जे फूल म्हणजे चतुर्भागी किंवा पंचभागी असे देखील आपण त्याला म्हटले जाते. तर अशा प्रकारे आपण
याचा प्रकार पाहिले की एकबीजपत्री द्विबीजपत्री यामधील जो फरक आहे तो देखील आपण पाहिलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अनावृत्त बीजी वनस्पतीची ठळक वैशिष्ट्ये लिहा. आता अनावृत्त बीजाचे ठळक वैशिष्ट्य काय? अनावृत्त बीज गटातील वनस्पती बहुधा हे सदाहरित असतात. ते कशा आहेत? त्या सदाहरित आहेत. बहुवार्षिक व कष्टमय असतात. ते बहुवार्षिक असतात. ते वर्षानुवर्ष ते जे बीज आहे ते जे झाड आहे ते वाढत राहतं, ग्रोथ होते. या वनस्पतीच्या खोडांना फांद्या नसतात. या वनस्पतीच्या खोडांना काय नाही, फांद्या नाहीत, परंतु पानांचा मुकुट तयार झालेला असो. बियावर नैसर्गिक हे आच्छादन नसते, म्हणजेच त्यांना फळे येत नाही. अशा प्रकारे त्यांना फळं देखील येत नाही. अशा प्रकारे अनावृत्त बीज वनस्पतीची ठळक वैशिष्ट्ये आपण इथे पाहिलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ब्रायोफायटा या विभागाची लक्षणे कोणती? तर ब्रायोफायटा विभागाची कोणती लक्षणे आहेत? या वनस्पती निम्नस्तरीय आहेत, त्या बहुपेशी आहेत, स्वयंपोषी असतात. हे 3 प्रकार आपल्याला इथे आढळले आहेत की जी ब्रायोफायटा जी वनस्पती आहे ते कशी आहे? ती निम्नस्तरीय आहे, ती बहुपेशी आहे व स्वयंपोषी असतात. त्याच्यामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीने होते. या वनस्पतींना खरी मुळे, खोडे, पाने नसतात, परंतु पानासारखे मुळासारखे हे अवयव असतात. म्हणजेच पाणी व अन्न वाहण्यासाठी एक विशिष्ट ऊती त्यांच्यामध्ये तयार झालेल्या असतात. तर अशा प्रकारे ब्रायोफायटा विभागाची लक्षणे आपण इथे पाहिलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेचे या वनस्पतीची माहिती लिहा. आता नेचे या वनस्पतीची माहिती आपण पाहणार आहोत की नेचे ही वनस्पती टेरिडोफायटा या गटामध्ये वनस्पती आहे. कोणत्या गटामधली? की नेचे ही जी वनस्पती आहे ती टेरिडोफायटा या गटामध्ये ती आढळते. यांना फुले फळे येत नाहीत, परंतु पाणी व अन्न वाहण्यासाठी स्वतंत्र ऊती असतात. ही एक शोभवंत वनस्पती आहे. कशी आहे? शोभवंत. आपण प्रत्येक मोठ्या घरामध्ये किंवा मोठ्या घरामध्ये जेव्हा आपण एखादं झाड बघतो तेव्हा ते शोभवंत झाड असतं, त्याला पानं फळं फुलं येत नसतात. आणि त्यामुळे ही जी नेचे ही वनस्पती कशामध्ये मोडते? टेरिडोफायटा या गटामध्ये मोडली जाते. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील बियाचे एक बीजपत्री व द्विबीजपत्री असे वर्गीकरण करा. आता तुम्हाला इथे काही उदाहरणं दिलेली आहेत. त्या उदाहरणं आपल्याला सांगायचं आहे की एक बीजपत्री आहे का द्विबीजपत्री आहे. आता दिले मका आहे, घेवडा आहे, शेंगदाणा आहे, चिंचोका, आंब्याची कोय आणि गहू आहे. तर यापैकी एक बीजपत्री आपण आधी पाहणार आहोत. बघा इथे दिलेलं आहे की एक बीजपत्री काय आहे? बघा इथे मका, आंब्याची कोय आणि गहू हे एक बीजपत्री आहे. तर घेवडा आहे, शेंगदाणा आणि चिंचोका हे द्विबीजपत्री आहे. बघा इथे पाहणार की एक बीजपत्री काय आहे? मका, आंब्याची कोय आणि गहू आहे. तर द्विबीजपत्री आहे. घेवडा, शेंगदाणा आणि चिंचोका आहे या गटामध्ये मोडली जाते. तर अशा प्रकारे एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री याचं आपण वर्गीकरण केलेलं आहे. तशा प्रकारे आपण 10चे 10 प्रश्न उत्तर आपण सोडवलेले आहेत. तशा प्रकारे मुलांना आपल्या पाठाच्या दरम्यान असलेले सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तर हे आपण देखील सोडवलेले आहेत. आपण याचे तुम्हाला स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे. या पाठाच्या दरम्यान आलेले जे हर एक प्रकारचे जे घटक आहेत, हर एक घटक आपण समजून घेतलेले आहेत आणि पाठाच्या दरम्यान चित्रीकरणाच्या माध्यमातून आणि स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण हे व्यवस्थितरित्या समजले आहे. या पाठाच्या दरम्यान असले देखील प्रश्नोत्तर आपण घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे मुलांना हा जो पाठ आहे जो तुम्हाला समजून अतिशय सोप्या भाषेत सांगितला आहे तो तुम्हाला समजला आहे मला खात्री आहे. भेटूया एका नवीन भागामध्ये, नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.